नमस्कार मंडळी. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज ऑफिसवरून येते वेळेस मला मटरचा टेम्पो दिसला. म्हणलं एवढं मटर विकायला आला आहे तर त्याचा भाव विचारून घेऊया. मी भाव विचारला असता त्याने चक्क 100 रुपयाला 3 किलो सांगितलं. म्हणलं एवढं स्वस्त कसं काय? म्हणलं ठीक आहे, स्वस्त आहे तर आहे, तर आपल्याला संधी आली आहे स्वस्तातलं घ्यायचं, तर चला घेऊन टाका. मग मी मटर घेतला आणि येते वेळेसच विचार करून ठेवला की आज मटरचं काहीतरी बनवायचं. मग मी विचार केला की काय बनवावं. सगळं सोपं झटपट होणारा असा होता फक्त मटर पुलाव. तर मग मी घरी आल्याच्यानंतर मटर स्वच्छ करून घेतला, सोलून घेतला. त्यानंतर सर्व व्हेजिटेबल्स कट करून घेतले. पहिले कढई ठेवली, कढईमध्ये खडे मसाले घातले. तेलामध्ये थोडेसे तडतडल्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घातली, परतून घेतली. त्यानंतर मटार, गाजर आणि बटाटा घातला. मस्त असं परतून घेतलं, वाफून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला घातला. स्वच्छ असे तांदूळ धुतलेले घातले आणि एक साईडला पाणी गरम करून घेतलं. पाणी गरम घातल्याच्यानंतर कसा पूर्ण हा तांदूळ खुला खुला होतो. पुलाव बऱ्यापैकी शिजत आला होता. मग विचार केला की हा पुलाव तर असा काही जाणार नाही. छान असा हा शिजला. मी गॅस बंद केला आणि वाफून दिलं. छान स्मेल येत होता, असा मस्त जणू काय आता खावंच काय की, परंतु खूप गरम होता. पण साईडला हा पुलाव काही जाणार नाही म्हणून एक साईडला मी पापड वगैरे भाजून घेतले. मस्त पाहू शकता तुम्ही किती छान झाले. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. स्टे ट्यून. बाय.